आणि बाबासाहेब आंबेडकरांचं नाव देण्यामध्ये माननीय शरद पवार यांचा महत्त्वाचा वाटा होता। ते पहिल्यांदा ज्यावेळेला मुख्यमंत्री झाले होते त्यावेळेला हा ठराव एकमताने संमत करण्यात आला होता, परंतु मराठवाड्यामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये दंगली उसळल्या। आमच्या विद्यापीठाचं नाव का बदलतं? मराठवाड्यासाठी आम्ही संघर्ष केलेला आहे। निजाम संस्थानामधून मराठवाडा महाराष्ट्रात आणण्यामध्ये आमचा मोठा वाटा आहे। आमचंच नाव का बदलत आहे? आम्ही सांगत होतो की आम्ही तुमचं नाव बदलत नाही, तुमचं नाव मजबूत करण्याचा प्रयत्न करतो। बाबासाहेब आंबेडकरांचा आणि शिक्षणाचा फार जवळचा संबंध होता। बाबासाहेबांनी पीपल्स एज्युकेशन सोसायटी सुरू करून औरंगाबादमध्ये, आता संभाजीनगरमध्ये बाबासाहेब आंबेडकरांनी त्या ठिकाणी पी सोसायटीचं कॉलेज सुरू केलं होतं। आणि मराठवाड्यासाठी एक स्वतंत्र विद्यापीठ असलं पाहिजे। निजाम संस्थानामध्ये असणारा मराठवाडा नंतर 1 मे 1960 नंतर तो महाराष्ट्रामध्ये आला आणि त्यामुळं मराठवाड्यासाठी स्वतंत्र विद्यापीठ असावं अशा पद्धतीची मागणी बाबासाहेबांची होती आणि विद्यापीठ झालंही, त्याचं नाव मराठवाडा देण्यात आलं होतं। पण माननीय राजा ढाले यांनी दलित प्रांत बरखास्त केल्यानंतर औरंगाबादला संभाजीनगरमध्ये झालेल्या एका बैठकीमध्ये दलित पॅंथर्स ऑफ इंडिया, भारतीय दलित पॅंथर नावाचं संघटन पुढे आपण चालवायचं अशा पद्धतीचा निर्णय आम्ही घेतला। प्राध्यापक अरुण कांबळे यांना अध्यक्ष बनवलं। गंगाधर गाडे, प्रीतम कुमार सेगावकर, दयानंद मस्के, रमेश इंगळे, भूपेश फुलकर असे अनेक मान्यवर जे होते, हे अनेक मान्यवर आमचे गौतम सोनवणे आहे, अनेक जण त्याच्यामध्ये सहभागी होते। नामांतराचा लढा ज्यावेळेला मी सुरू केला होता त्यावेळेला प्रकाश भोसले हे अहमदनगर जिल्ह्यामधल्या पाथर्डी तालुक्यातून ते मुंबईमध्ये आले होते आणि भारतीय दलित पॅंथरच्या चळवळीमध्ये प्रकाश भोसले अत्यंत ऍक्टिव्ह होते। त्यांना एक वेळेला नगरसेवक करण्याची संधी मिळाली, दुसऱ्या वेळेला त्यांना आपण तिकीट दिलं पण त्यावेळेला ते निवडून आले नाही। तिसऱ्या वेळेला त्यांचा आग्रह होता की मला तिकीट मिळालं पाहिजे, पण ते तिकीट देण्यामध्ये काही थोड्या अडचणी आल्या। बरेचसे आपले कार्यकर्त्यांनी मला आग्रह केला की आता आम्हाला कोणाला तिकीट द्या। प्रकाश भोसले यांना 2 वेळेला आपण तिकीट दिलेलं आहे। आम्ही पक्षामध्ये काम करतो आहोत आणि प्रकाश भोसले यांच्याबद्दल मला प्रचंड आदर होता। संघर्ष करणार अशा पद्धतीचा नेता, माझ्या पाठीमागे उभं राहून मला ताकद देणार अशा पद्धतीचा नेता। या वाशीनाका परिसरामध्ये, चेंबूरच्या परिसरामध्ये, मुंबईच्या परिसरामध्ये, अणुशक्ती नगर असेल, चेंबूर असेल, मानखुर्द असेल, गोंडी असेल, या सगळ्या भागामध्ये काम करणारा तो कार्यकर्ता होता। पण त्याला तिकीट देण्याची संधी माझ्या मनामध्ये होती, पण या सगळ्या लोकांनी मला फार आग्रह केला आणि त्यावेळेला मला इतरांना तिकीट द्यावं लागलं आणि त्यावेळेला या ठिकाणी 200 मताच्या फरकाने आपले दोन्ही उमेदवार आणले आणि काँग्रेसचा उमेदवार मला वाटतं 200 मतांनी निवडून आला होता। तर आज निलेश भोसले हे जरी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये असले तरी आमची माणसं कुठेही जरी असली तरी ती आंबेडकरवादी माणसं आहेत, बाबासाहेब आंबेडकरांच्या बद्दल प्रेम करणारी आहे। आणि माझ्याकडे ते आले होते आणि त्यांना ते म्हणाले की 9 तारखेला अशा पद्धतीचा कार्यक्रम मला ठेवायचा आहे। तर माझे दौरे रोज असतात। आता मी 10-15 दिवसांसारखा बाहेरच होतो। उद्या मी गेलो तर मी जवळजवळ 10 दिवस, मी 8 दिवस मी मुंबईमध्ये नाही आहे। त्यामुळं म्हणजे मी दिल्लीला तर 2 दिवस आहे, अमृतसरला आहे, जालंधरला आहे, औरंगाबादला आहे, वाशिमला आहे, अकोल्यामध्ये आहे, नांदेडला आहे, असे सगळे दौरे आपले आहेत। पण अचानक आज मी तर होतो आणि त्यामुळं मला निलेशने सांगितलं की निलेश हा दादा आपल्या तालमीत तयार झालेला आहे
कुठंही गेला तर तो आपलाच आहे आणि मी सगळ्या पक्षामध्ये माणसं पाठवलेली आहे. पाठवले म्हणण्यापेक्षा आहेतच, म्हणजे आपल्यातून जरी कोणी निघून गेले असले, शिरसाट सांगत होते की त्यांच्या मनामध्ये मी आहे, त्यांच्या मनामध्ये मी आहे, त्यांच्या मनाच्या आतमध्ये मी आहे आणि ओटावर शरद पवार आहे. ठीक आहे, पवार साहेबांचं योगदान आहे. जरी काय राजकारणामध्ये काय बदल होत असतील, शरद पवारांनी मला सुरुवातीला समाज कल्याण खात्याचं मंत्री पण बनवलं होतं. मी सिद्धार्थ हॉस्टेलमध्ये राहून मी चळवळ चालवत होतो आणि अचानक मला मंत्री होण्याची संधी मिळाली. सिद्धार्थ हॉस्टेलमधून डायरेक्ट मी मंत्रालयामध्ये गेलो आणि मंत्रालयामध्ये लोकांनी पाहिलेलं आहे की मला भेटण्यासाठी प्रचंड लोकांची गर्दी असायची. गर्दी आता काय आपली कमी तर झाली नाही. प्रकाश भोसलेंचे चिरंजीव निलेश आहे, यांनी बघितलेलं आहे की माझ्याकडं रोज सगळ्या जातीचे धर्माचे लोक मला भेटण्यासाठी येतात. मला ओळखीची काय आवश्यकता अजिबात नाही. मला अनेक वेळेला लोक फोन करून त्या सांगतात की म्हणजे हा माझा कार्यकर्ता आहे, तर मी त्याला सांगतो की तुझा असो की माझा असतो, मी सगळ्यांना मदत करणारा माणूस आहे, मला काय फोन करण्याची आवश्यकता अजिबात नाही आहे. तर माझ्याकडे अनोळखी माणसं आला तरी तो छोटा असो मोठा असो सगळ्यांसाठी मला जे त्याला मदत करणं शक्य आहे ते करतो. त्यामुळे ठीक आहे, चळवळीतून आपण सगळे आलेलो आहोत. काय वेगवेगळ्या कारणामुळे जरी कुठं आपण इकडे तिकडे असलो तरी बाबासाहेब आंबेडकरांचा विचार आपल्याला मजबूत करायचा आहे. बाबासाहेब आंबेडकरांचं नाव मिळवण्यामध्ये देण्यामध्ये शरद पवारांचा मोठा हिस्सा होता. म्हणजे हा एक आहे त्या दिवसाचा किस्सा, हा तर आहे त्या दिवसाचा किस्सा, कारण नामांतर होण्यामध्ये शरद पवारांचा मोठा हिस्सा. आणि तो आहे कसा, तर आपल्याला माहीत आहे की पवार साहेबांनी फार मोठी रिस्क घेऊन मराठवाडा विद्यापीठाला नामांतर बाबासाहेबांचं नाव देण्याचा निर्णय घेतला होता. मी समाज कल्याण खात्याचा मंत्री होतो. पवार साहेबांनी मला, मी कुठल्याही सभागृहाचा सदस्य नसताना त्यांनी मला मंत्री बनवलं होतं आणि पवार साहेबांना मुख्यमंत्री बनवण्यामध्ये रिपब्लिकन पक्षाचाही महत्त्वाचा वाटा होता. हे पवार साहेबांनी मान्य करून रिपब्लिकन पक्षाला सत्तेचा वाटा दिला पाहिजे म्हणून मला कसला अनुभव नसतानाही मला त्यांनी आपल्या मंत्रिमंडळामध्ये कॅबिनेट मंत्री बनवलं होतं. त्यामुळे आज नाही पवार साहेब कार्यक्रमाला असते तर बरं झालं असतं, पण काय अडचणीमुळे ते आले नाही. आणि मी विचार करत होतो की जर पवार साहेबांनी मी एकत्र आलो तर मीडियावाली छापणार की पवार साहेबांनी आठवले एकत्र आले, पण मी सांगणार होतो का आजच्या स्टेजवर आम्ही एकत्र आलो, पण लगेच माझा दुसरा स्टेज तिकडे बाजूला आहे. पण बाबासाहेबांच्या नावासाठी हा एक आगळा वेगळा नॉन पॉलिटिकल अशा पद्धतीचा कार्यक्रम आहे. निलेश इच्छा होती आणि निलेश हा तसा अत्यंत ॲक्टिव्ह आहे, तो ॲडव्होकेट आहे, चांगला हुशार माणूस आहे. पण हुशार माणूस आम्ही गमावून बसलो, म्हणजे हा RPIमध्ये असायला पाहिजे होता. परंतु तो आता राष्ट्रवादीचा युवक मुंबईचा अध्यक्ष आहे, त्याच्यावर मुंबईची मोठी जबाबदारी त्यांनी सोपवलेली आहे आणि अशा पद्धतीनं आपल्याला सगळ्या पद्धतीनं काम करायचं आहे. आज या ठिकाणी आपले पप्पू कागदे आपले युवा अध्यक्ष ते झाले होते. गौतम सोनवणे तर आपले इथं या भागात राहणारेच आहे, ते आपले महाराष्ट्राचे ते मुंबईचे अध्यक्ष होते अनेक वर्ष. आता ते महाराष्ट्राचे जनरल सेक्रेटरी आहेत. त्यानंतर आपले सिद्धार्थ कासारे आपले मुंबईचे अध्यक्ष आहेत. करुणा धून बळे हे मनसेचे प्रमुख इथले आहेत, ते सुद्धा आपले आता समाजाचे आहेत. मुस्ताक बाबा, संजय डोळसे, आपला शिरसाट, महादेव साळवे आहेत, सचिन मोहिते, नंतर रवी गायकवाड आहेत, त्यानंतर सुभाष साळवे आहेत, ससाने आहेत, बाळू बनसोडे आहे, अनीस पठाण आहे, अनेक आपले जे कार्यकर्ते आहेत हे सगळे कार्यकर्ते या ठिकाणी उपस्थित आहेत. आणि नामांतराचा प्रश्न हा अत्यंत जटिल होता, त्याच्यातून मार्ग काढणं अत्यंत अशक्य होतं. पण मी पवार साहेबांच्या मंत्रिमंडळामध्ये असताना, काँग्रेससोबत युती करत असताना आपण मराठवाडा विद्यापीठाला बाबासाहेबांचं नाव देण्याचा निर्णय घेणार असाल तर माझा पक्ष आपल्यासोबत युती करेल
अशा पद्धतीची भूमिका मी त्यांच्यासमोर मांडली होती. आणि पवारसाहेबांनी नामांतराच्या ठरावाची अंमलबजावणी नामांतराचा ठराव संमत केलेला होता. त्यामुळे पवारसाहेबांकडून नक्की हा निर्णय होईल अशा अपेक्षेने रिपब्लिकन पक्षाने त्यावेळेला काँग्रेस पक्षाला पाठिंबा दिला होता. परंतु नामांतर काय होत नव्हतं. मी माननीय बाळासाहेब ठाकरे यांना भेटून आलो होतो. बाबासाहेब आंबेडकरांचं नाव देण्यासाठी आपण पाठिंबा द्या यासाठी त्यांना भेटून आलो होतो. पवारसाहेबांचं मत हेच होतं की आता नामांतर झालं तर पुन्हा जंगली होऊ नयेत. पवारसाहेबांचं हेच म्हणणं होतं की पुन्हा दलितांवरती हल्ले होऊ नयेत, म्हणून आपण लोकांना कन्व्हिन्स करणं त्यांना आवश्यक आहे. आणि त्याप्रमाणे सगळ्या लोकांना कन्व्हिन्स करण्याचा प्रयत्नही सफल झाला. आणि मराठवाडा विद्यापीठाला बाबासाहेब आंबेडकरांचं नाव देण्याचा निर्णय हा पवारसाहेब मुख्यमंत्री असताना आणि मी समाज कल्याण खात्याचा मंत्री असताना 14 जानेवारी 1994ला मराठवाडा विद्यापीठाला बाबासाहेबांचं नाव मिळालं. ही एक अत्यंत चांगली गोष्ट आहे. आणि त्या कॅबिनेट बैठकीमध्ये मी होतो. मला पवारसाहेबांनी विचारलं होतं की कधी नामांतर करायचं. मी त्यांना पत्र दिलं होतं आणि त्यामध्ये मी उल्लेख केलेला होता की 26 जानेवारी 1994च्या अगोदर जर आपण बाबासाहेबांचं नाव मराठवाडा विद्यापीठाला दिलं नाही तर मी तुमच्या मंत्रिमंडळामध्ये राहणार नाही. पवारसाहेब म्हणाले की जर तू मंत्रिमंडळामध्ये राहिला नाही तर मी सुद्धा राहत नाही. तर म्हणजे तो विषय नाही, परंतु मी त्यांना पत्र दिलं होतं. आणि मी समाजाला तोंड टाकू शकत नाही. ज्या समाजाच्या पाठिंब्यावर मी इथं पोचलेलो आहे त्या समाजाला मी आश्वासन दिलं होतं की मी सत्तेमध्ये जात आहे आणि बाबासाहेब आंबेडकरांचं नाव मिळवून देण्यासाठी मी नक्की प्रयत्न करेन. हे आश्वासन समाजाला मी दिलेलं असल्यामुळं आपण आमची मागणी मान्य करा. आणि पवारसाहेबांनी मला विचारलं की कुठल्या तारखेला काय करायचं. मी त्यांना सांगितलं 14 तारखेला बाबासाहेबांच्या जीवनामध्ये फार मोठं महत्त्व आहे. 14 एप्रिल त्यांचा जन्मदिवस आहे. 14 ऑक्टोबर हा धर्मांतराचा ते दिवस आहे. आणि आता 14 जानेवारी जो आहे हा तसा मकर संक्रांत आहे. तिळगुळ घ्या आणि गोड बोला, तिळगुळ घ्या आणि गोड खा, अशा पद्धतीचा जो हा सण आहे. तर 26 जानेवारीच्या अगोदरची तारीख 14 तारीख येते. आणि त्यामुळं त्या दिवशी मकर संक्रांत आहे म्हणूनच नव्हे, परंतु 14 तारखेला आपण निर्णय घ्या हे मी त्यांना सांगितलं होतं. आणि त्याप्रमाणे 14 तारखेला ही बैठक जी आहे ती मंत्रिमंडळाची बैठक झाली आपल्या मंत्रालयामध्ये. आणि मराठवाडा विद्यापीठाला बाबासाहेब आंबेडकरांचं नाव देण्याच्या ठरावाला पाठिंबा देताना मला प्रचंड आनंद झाला होता. आपल्यासारख्या प्रचंड लोकांनी प्रचंड संघर्ष केलेला होता. अनेक लोक जेलमध्ये केले होते आणि अनेक कार्यकर्त्यांच्या पाठिंब्यावर आपलं आंदोलन अत्यंत तीव्रपणे केलं होतं. अनेक लोकांनी मोठ्या प्रमाणामध्ये संघर्ष केलेला होता. अनेक लोक शहीद झाले होते. आणि त्यामुळे एकदाचा हा नामांतराचा प्रश्न सुटला. त्याच्यामध्ये सगळ्यांचा वाटा आहेच आहे. सरकारने नामांतर केलं, पवारसाहेबांनी त्यांचा वाटा तर सर्वात जास्त आहेच आहे. पण या आंदोलनामध्ये भाग घेतलेल्या प्रत्येक व्यक्तीचा याच्यामध्ये वाटा आहे. आणि त्यामुळं नामांतराचा प्रश्न सुटलेला आहे. आणि इतर प्रश्नांकडे लक्ष देण्यासाठी आपल्याला पुन्हा दुसरा वेळ मिळालेला आहे. त्यामुळं आजचा जो दिवस आहे तो आमच्यासाठी अत्यंत महत्त्वाचा आहे. आज पवारसाहेब असायला हवे होते, पण त्यांच्या काही इतर अडचणीमुळं ते अचानक पुण्याला निघून गेले आणि त्यामुळं आज इथं येऊ शकले नाहीत. पण मला निलेश माझ्याकडे आला होता आणि पवारसाहेबांनी डेट दिलेली आहे, तर आपणही आलं पाहिजे अशा पद्धतीनं त्यांनी सांगितलं. हाचा कार्यक्रम नॉन पॉलिटिकल आहे. हा जो प्रतिष्ठान आहे, हा मुंबई महानगर प्रतिष्ठान जे आहे, या मुंबई महानगर प्रतिष्ठान या संस्थेच्या वतीनं असा हा कार्यक्रम आहे. त्यामुळं हा कुठल्या पक्षाचा कार्यक्रम नाही, हा RPIचा नाही, हा NCPचा नाही, तर हा कार्यक्रम हा प्रतिष्ठानच्या वतीनं आहे. आणि तुम्ही दोघांचा नामांतराच्या लढ्यामध्ये नामांतराच्या प्रश्नासाठी जवळचा संबंध आलेला आहे नामांतर करण्यामध्ये. आणि त्यामुळं आपण यावा असा आग्रह निलेचा होता. त्याप्रमाणे आज या ठिकाणी संधी मिळाली. आज इथे पांढरापूरला जो आपला जोड रस्ता आहे, या पांढरापूरच्या जोड रस्त्याच्या प्रकल्पामध्ये बाधित लोकांचे काय आरेने म्हाडा वाचनाका परिसरात पुनर्वसन होऊन 12 वर्षे झालेली आहे. पण या इमारतीची डागडूजी आहे ती अद्याप झालेली नाही आहे.
त्यामुळे MMRDला मी पत्र लिहून नक्की त्यासाठी मी प्रयत्न करणार आहे. त्या बिल्डिंग थोड्याशा वळायला आलेल्या आहेत अशी माहिती मला मिळालेली आहे. नक्की मी MMRDच्या अधिकाऱ्यांची बैठक घेऊन हा प्रश्न आपला मार्गी लावण्याचा प्रयत्न करेन. बाकी जी बुद्धा पार्क जी आहे बुद्धा पार्कही या भागामध्ये करण्याच्या दृष्टिकोनातून नक्की आपल्याला प्रयत्न करायचा आहे. आणि बुद्धा पार्क या भागामध्ये राहणं हे अत्यंत आवश्यक आहे. या भागामध्ये बौद्ध समाज मोठ्या प्रमाणामध्ये राहतो आहे. त्यामुळे बुद्धिस्ट पार्क जी आहे ती हवी यासाठी नक्की आपण सगळ्यांनी मिळून प्रयत्न करूया अशा पद्धतीची अपेक्षा व्यक्त करतो. आणि आपण सगळे आजच्या कार्यक्रमाला आलात त्याबद्दल आपल्या सगळ्यांचा हार्दिक आभार व्यक्त करून निलेश भोसले यांनी मला या कार्यक्रमाला बोलावलं त्याबद्दल त्यांचे या ठिकाणी आभार व्यक्त करतो. आणि जास्त वेळ न घेता मी माझे 2 शब्द इथं संपवतो. जय भीम, जय भारत, जय महाराष्ट्र. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा CEN न्यूज देश प्रदेश की ताजा तरीन खबरों के लिए CEN न्यूज को सब्सक्राइब करें और रहें पल पल की खबर से हर पल बाखबर.